आपण आहे ना वर्षभर खूप धावपळ करतो, पण कधी स्वतःशी भेटतो का? 4 महिने निसर्ग शांत झालेला असतो, देवही झोपलेले असतात आणि माणूस तो स्वतःकडे वळतो आणि यालाच आपण चातुर्मास असं म्हणतो. ॲक्च्युली आम्हालाही एवढ्या माहिती नाही आहे, पण माझ्या आईवडिलांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. चातुर्मास म्हणजे 4 महिने असतात, म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा काळ आणि त्याला आपण चातुर्मास म्हणतो. आणि या काळात देवशयन करतात, यालाच आपण देवशयनी एकादशी म्हणतो. आणि पण ही फक्त कथा नाही आहे हां, या काळामध्ये साधना असते, संयम आणि आत्मशुद्धी यांना खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. पावसाळा सुरू होतो, निसर्ग स्थिर झालेला असतो आणि शरीर थकल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच हे महिने आपल्याला थांबून मनाकडे पाहण्याची संधी देतात. संत आहेत, ऋषी, योगी यांचाही प्रवास थांबलेला असतो. ते एका ठिकाणी राहून ध्यान करतात, व्रत करतात आणि सगळं शरीर, मन, आत्मा यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही जण कांदा वर्ज्य करतात, काही जण लसूण वर्ज्य करतात, काही जण दूध, मीठ तर दहीसुद्धा वर्ज्य करतात. पण ही फक्त परंपरा नाही आहे ना, ही आपल्या शरीर आणि विचारांची शुद्धी असते. जेव्हा आपण बाहेरचं टाळतो ना, तेव्हा आपल्याला आतलं ऐकता येतं. चातुर्मास म्हणजे थांबायचं. कशासाठी? साधनेसाठी, शुद्धतेसाठी आणि आत्मज्ञानासाठी. देव झोपलेले असतात, पण आपली श्रद्धा जागी आहे का? आणि म्हणूनच या काळात आपणच आपल्याला जागं करायचं असतं. या चातुर्मासामध्ये तुम्ही काय व्रत घेतलंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक करा आणि शेअर करा. आणि संयम आणि साधनेच्या या प्रवासामध्ये सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.